आणि मला अतिशय आनंद आहे की वर्धा जिल्ह्याने आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्हा कार्यालयाच्या निर्मितीची सुरुवात केली आहे। खरं म्हणजे जिल्हा कार्यालयाचं निर्माण किंवा भाजप कार्यालयाची निर्मिती हा आपल्या सर्वांकरता सुखद क्षण आहे। कारण ज्या प्रकारे आपल्या स्वतःच्या घराचं भूमिपूजन करताना आपलं मन भरून येतं आणि आपल्याला एक जीवनामध्ये आपण काहीतरी मिळवलं अशा प्रकारचा भाव निर्माण होतो, तसंच हे पक्षाचं घर आहे। पक्षाच्या घराची निर्मिती आज आपण सुरू केलेली आहे आणि म्हणून तोच भाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की आता आपल्या पक्षाचंही घर हे आपण या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये तयार करतो आहोत आणि अतिशय चांगलं भव्य अशा प्रकारचं हे कार्यालय आपण तयार करतो आहोत। पण एक गोष्ट मला निश्चितपणे सांगितली पाहिजे की कार्यालयामध्ये भव्यता तर असावी, पण भव्यतेपेक्षाही या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य माणसाला आपण किती न्याय देऊ शकतो हे अधिक महत्त्वाचं असतं। एखादं कार्यालय खूप सुंदर आहे, सुसज्जित आहे, पण सामान्य माणसाला ते आपलं वाटत नाही असं कार्यालय राजकीय पक्षाचं कार्यालय असू शकत नाही। आणि म्हणून आपल्याला हे देखील बघितलं पाहिजे की एक सुसज्जित कार्यालय आपण याकरता करतो की अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून आपल्याला पक्षाच्या विस्ताराकरता मोठ्या प्रमाणात कार्य करता येतं, पक्षाच्या विस्ताराची व्यवस्था उभी करता येते, पक्षाच्या विस्ताराचं उपकरण तयार करता येतं। या दृष्टीनं कार्यालय अत्यंत महत्त्वाचं असतं। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 कोटी सदस्य आपण केलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये हा एक रेकॉर्ड आहे। यापूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाने एवढे सदस्य केलेले नाहीत आणि आपल्या वर्धा जिल्ह्याने देखील अतिशय चांगल्या प्रकारे ही सदस्यता मोहीम या ठिकाणी राबवली आणि मग या सगळ्या सदस्यांची, पक्षाच्या कार्यकर्त्यांची समन्वय साधण्याचं ठिकाण कुठलं तर ते ठिकाण म्हणजे आपलं भाजपचं कार्यालय आहे। आणि मी ही अपेक्षा व्यक्त करीन की येत्या काळामध्ये भाजपचं जे हे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये प्रत्येक नागरिकाला ही भावना झाली पाहिजे की माझं हक्काचं कार्यालय कुठे आहे, हक्काचं घर कुठे आहे, मी एखादी समस्या, एखादी अडचण आहे तर मी कुठे गेलं पाहिजे तर त्याच्या डोळ्यासमोर हे कार्यालयच आलं पाहिजे। या दृष्टीनं या कार्यालयाची रचना आपल्याला करायची आहे।